हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्राची लाडकी आणि तुम्हा सगळ्यांचं भरभरून प्रेम असतं अशी व्यक्ती आज आपल्या ब्लॉगमध्ये येणार आहे आणि तुम्हाला नाव नाही सांगू शकत, तुम्हाला कळेलच पुढे. तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. चला असेल ना तिथं, बघ ना. भेटला का? छोटा वाटले. टाकण्यात ते गळत सगळं पाहिजे. प्लास्टिकच्या पिशवीवर टाक. फायनली अंकिता आणि कुणाल दादा आलेत. दादा काय म्हणतो ते पहिले फक्त गाडी फॉलो मार्केटच आहे ना हे. मार्केट आहे. टेरिस्ट. हो, मी मोठा भाऊ आहे. म्हणजे स्टार्ट केलंय. आता सुरुवात केली. याच्यावरचं टेरेस तुम्हीच यूज करू. हा, करू शकतो. काही नाहीये ना वर. नाही, काही नाही. अरे तो तुला तुझ्यासोबत भेटायला तो जॉबवर गेलेला की त्यामुळे मी तेव्हापासून तुम्हाला जशी जाते तशी फॉलो करते. तुझा फर्स्ट पासून फॉलो करते तुला. हा, नाही म्हणजे मी मी प्रॉपर नाशिकचीच आहे. फक्त माझी मावशी तिकडे दिली आहे ना, त्यामुळे माझं तिकडे येणं जाणं खूप असतं. आणि कोकणस्थ ब्राह्मण असल्यामुळे तिकडे जास्ती आमचं आहे सगळं. त्यामुळे वरून शोधत आले. वाटेत त्याने आमची गाडी थांबवली. आम्ही सगळ्या नातेवाईकांना सांगितलं, सगळी पोरं कामाला लागली. जास्त काय टाकलं नाही. 25 तारीखला मला आलेलं स्टोरी आलेली मला. त्याचा बर्थडे, आजूचा बर्थडे आणि आपण याला भेटतो. करत होती तेव्हा सौरभचा हे झाला होता ना, तर तिने पत्ता सांगितला होता. तो नाशिक मध्ये राहतो आणि तो सौरभ दादाला फॉलो दिसला. त्यामुळे मला वाटलं की आता दादाला मेसेज करून. मी दादा खूप आधीपासून मेसेज केला.
तांदूळ जास्त. प्रत्येक ठिकाणी त्या त्या सोयीप्रमाणे केलं तिथे जे पिकतं ते पिकतं ना इकडे गहू जास्त. परत टोपी कुणाला तर टोप्यांचं दुकान असलं नुसतं ये बस बस आता पहिले जो विचारलास ना इकडून ते लांब आहे. हा प्राईम करतो ना तो कंप्लीट करून नाही देत आहे. तो एकदम मस्त होता फ्राईंग पण भारी होता तो फ्राईंग त्यांचे शेतात घेऊन गेले असतील ते. चिखलामध्ये गाडी ऑफ रोडिंग केलंय भयानक. ग्राउंड क्लिअरन्स होतं गाडी, नाही तर मग त्याच्यामुळे नाही तर वाटलं की नाही, गाडी ती जाईल कुठे पण रे, पण ती दोन्ही साईडने हो, काटे वगैरे काटे, हो. होते, स्क्रॅचेस वगैरे पडतील, त्यांचे- त्याच्यामुळे जरा हे वाटत. शेतात नेलं म्हणतात ते पांदीचा रस्ता असेल त्याच्यामुळे असतील ते. आणि खूप झाडं होती, बोनेट पर्यंत झाडं होती, त्याच्यावरनं आम्ही गाडी जाते रस्ताच दिसत नव्हता. अरे बाप. मला अजिबात नाही आवडलं पहिले असते. नाही एवढे नाहीये. मी दादाला काल मेसेज केला तर मी त्यांना त्रास नाही देणार सो प्लीज नाही, त्यांना त्रास नाही, भेटायचंय. उलट बोलू शकतेस तू, पण किती पॉइंट काढलेले 7-8. अशी मी खूप बडबडी आहे, सो नको. एक topic सौरभ. घेतली. एकदम कमी हा, तो जॉईंटच होणार आहे आता तुम्हाला दिलेलं तुला इथून माहिती आहे तुला त्याच्यामुळे इथून कनेक्ट होतो तो. मग तोच रोड हो, दाखवला. तोच रोड दाखवतो. तरी 4 तास मग तुला कसे काय 2 तास? आम्ही तर जातो नेहमी आता सकाळी लवकर गेलो 2 आणि मंत्रालयात आमचे काम राहिले हे बघ ना, हे कसं काय 4 तास? ट्राफिक असेल नाही तर काहीतरी रेड पण नाही दिसत काही जास्त एवढं. तिला काही कळतच नव्हतं, ती ह्याच्याकडे बघते आणि माझ्याकडे नाही, बघते. तशी नाही. तिला कळलं हा मस्करी करतो. कशी बघत होती पण काय म्हणजे स्पायडरमॅनच होतो. बस स्टँड वगैरे आहे इकडे नाशिकमध्ये, बरं बँके वगैरे आहे का? आहे ना. 2 मिनिटं त्यानंतर गेलो ना एकदी हायवेला भरपूर आहे. हायवेला आहे LFC वगैरे मॉल पण आहे ना? KFC पण आहे, सगळ्यात Maggi पण आहे, सिटी सेंटर मॉल पण आहे. सगळ्यात मोठा आपला नाही का? सगळं आहे. सगळं आहे, Zudio आहे. तिथे पण होतं. आणि इकडं पण आहे. इगतपुरी पण आहे, इथं पण आहे ना सिटी सेंटर समोरच आहे. हा लागेल ना जाताना सोडी पैठणी जाताना. इन्व्हेस्टमेंट सगळी तिकडचीच आहे मुंबईवाल्यांची. हॅलो काय बघितला बिग बॉसचा शो फक्त तुमच्यामुळे बघितला. तुम्ही इकडचे जात का? हो तुमची गाडी बघितली तेव्हा आम्हाला गाडी बघितलेली तुम्ही इथं आहात. काल पण तुमचं बघितलं स्टेटस की तुम्ही वडाळा भुईला होते ना? हो तिकडे गेलो. आमची ताई ते पण जास्त खात नाही, त्यांना पण आवडत नाही जास्त भाजी. हा पण जास्त खात नाही, आपण नाजूक खाणं याचं अजून खात खाईल ना आता हा. थोडंसंच खातो तो बी. फक्त सौरभचं जेवण थोडं व्यवस्थित आहे. थोडं व्यवस्थित जेवू. आम्ही दोघंच व्यवस्थित जेवतो आमच्या इथे. कुठे जॉबला कुठे जातो काय जातो दिसत नाही. तो सांगते तुमचं इकडे इकडे जॉबला गेलाय त्यांच्याकडे. हुशार आहे बघा. हा. खूप मेहनत संस्कार खूप चांगले त्याच्यावर. खूप मेहनत करतो. काम पाहिजे करतो त्याला. आणि आम्हाला प्रामाणिक आहे, आम्हाला खूप त्याचा आधार आहे. हा. तो नसला तर मला तर जमतच नाही, अजिबात जमत नाही मला. आता पण त्याला घरी पाठवायचं म्हटलं की अगं तू सौरभला घरी पाठवतोस म्हणजे जाऊ दे त्याला घरी. ह्याची आई सारखं फोन करून सांगत होती, त्याला घरी पाठव, त्याला घरी पाठव. मला सांगतो नको घरी कशाला सौरभला असं, त्याला सौरभ शिवाय घेत नाही. आता कपड्यांच्या दुकानावर तो दादा बी रडून दिलं होतं, एवढा वेळ रावणे करायचा ना. सौरभने नाही ऐकलं, शेवटी मला जायचंच आहे म्हणे.
तरी तो बघायचा कधी येईल बरा सौरभ करमतो का नाही करमतो राहतो का नाही राहतो तरी तो दुकानावर आला का रात्री रवींद्रला जायला पाठवूया लपून तो व्हिडिओ बनवायचा हा कळतच नव्हतं कधीच माहिती नाही. आम्ही खूप त्याला बोलायचो की 4-4 5 जागा राहायचा पांघरून घ्यायचा आणि म्हणजे 2-2 वाजेपर्यंत जागा राहायचा आम्हाला पण दिसायचं नाही तो कधी व्हिडिओ टाकायचा कधी काय करायचा मग शेवटी एक दिवशी भेटली तू त्यावेळेस मग त्यावेळेस आम्हाला त्या दिवशी सांगितलं त्यांनी असं आहे मम्मी जाऊ का म्हटलं नको जाऊ मुंबईला कधी गेलेलं नाही मला भीती वाटायची मम्मीचं काही काही ऐकायला येत त्याच्यामुळे त्याला नाहीच म्हणायचं ऐकायचीच नाही तरी तो त्यांनी मला माझं ऐकलंच नाही आणि त्याच्यावर शूट करू शकतील ना असंच करू. मुंबई तुला एकटा फिरवेल त्याला सगळं कळतं मुंबईचं आता अजून ट्रेनने नाही फिरला तो कारण आम्ही सतत गाडीने फिरत असतो त्याच्यामुळे तो गाडी नाही करतो फिरत असतो आमच्यासोबत. आता आम्ही एक दिवशी गोरेगावला गेलो यांची मावस बहीण राहिली बरंच तो तेव्हा नव्हता तो मी त्या दिवशीच पाहिलं रेल्वेसाठी एवढे धावपळ करावं लागतं ना काहीतरी आमचा रेल्वेशी संबंध येत नाही आमचा रेल्वेशी काही संबंध येत नाही आम्ही सतत गाडीने फिरत असतो येते आणि आता जवळपासची कामं करता यावीत म्हणून त्याला 2 व्हीलर घेऊन दिली आम्ही की तिथले तिथे तो कामं करेल त्याच्यामुळे ते सगळं तोच बघतो त्याच्यामुळे मी नाही म्हणत होते काय पण ऐकायला येतं ना टीव्ही वगैरे असं माहितच नाही आमच्या आई पण आम्ही पहिल्यांदा मुंबईत होतो तेव्हा भीती वाटत त्याला 4 व्हीलर पण शिकवणार होतो मग आता पण इथे राहायचं का थोडा टाइम झाला का 12 वाजले का दुकानात टाइम होऊन जायचा कधी कधी दिवाळीला तर 2-3 वाजून जायचं व्यवसायामुळे मला काय फोन करतो काही अजून आला नाही असं काळजी राहते माणसाने मग तो म्हणे ताई पण काळजी घेते ताई पण केव्हा पण फोन करते जेवला का हे केलं का ते केलं का ताईला जीव लावते मला म्हणे चांगलं आहे मग त्याच तोच पॅटर्न कंटिन्यू कर किंवा डबल करतो पॅटर्न मला बोललेली ना मुंबई नाही आणि मग नोट पण तसेच घे मी अजून कधी सोडलेलंच नाही त्यांना घर भीतीच वाटत असं म्हणजे जवळ पाहिजे पहिला फोन आला होता ना ज्यावेळेस तुम्ही गाडीमध्ये बसले होते त्यावेळेस मम्मीला बरं वाटलं घ्यायला आले त्यावेळेस पहिल्या दिवशी आपण फोन केला ना त्याच्या आईला त्यावेळेस पासून फ्री झाली मग मुंबईला कधी गेलं नसतं असं काय पण ऐकायला येतं ना मुंबई अशी आहे तशी ते काय काय घडतं काय काय ऐकायला येतं कानावर त्याच्यामुळे भीती वाटत होती आता सगळं बदललंय नाही का आता नाही कसं आता काय आता सवय पडून गेले दोन जातो बिल्लाच राहतो मी आता काय नाही इकडे ना शेती पाहिजे ना. आता काय मग चांगलं उलट आहे शेती शेती पाहिजे नोकरी पण पाहिजे शेती पण दोघं पाहिजे शेती पण पाहिजे हा म्हणजे वडिलांची शेती मुलाच्या नावावर पाहिजे पण मुलगा नोकरी करणारा पाहिजे हा असं आहे मग वडिलांची शेती असली का मग मुलांना कामात येते ना ते बरोबर असं विचार करतात लोक मग ते शेतीमुळे अडून जातो आम्ही शेतीमुळे ते येऊन जातात आणि माझ्या नातेवाईकांना अख्खी शेती पाहिजे नाही सर्व शेतीवाली आहेत बाहेर कोणीच पडले नाही सर्व्हिसवाले अख्खी शेती करतात इकडे शेतीवाला जास्त आहे शेतीवाले जास्त इकडे शेतीवाले खूप आहे हा लहान वाटतो पण तू मोठा वाटतो हा सगळे तसेच म्हणतात तुझ्या आमची कशी माझी मधली बहीण आहे ती मोठी वाटते मी लहान वाटते व्हिडिओ पाहता ना मस्त सवय त्याचं काही टेन्शन घेऊ नका उलट आम्ही पुढे पुढे त्याच्याच हातात सगळं सोपवणार आहोत एक चालू करतोय आमचं ते सगळं कारण खूप आमच्या विश्वासातला आणि आमच्या जवळचा एक तोच आहे आता सध्या त्याने खूप ठिकाणी काम आम्ही कोणालाही विचारतो त्यालाच विचारतो सगळं बाबा आमच्या ह्याच्यात काय आमच्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत बाकी कोणाला नाही माहिती त्याला जास्त माहिती सर्व ठिकाणी तो कामामध्ये आवडतोच सर्व कपड्याचं दुकानवाल्या तसंच ती बाईच्या पण वहिनी करून घरापर्यंत जायचं तिथे पण इतकी मानायची ना ती आता पण तुम्हाला माझं कुणाल कुणालच तुझा मला नाही बोलला सौरभ कुणालाच आहे दादा घ्या सौरभ नाही राहू दे भाऊ ते
चला बाय बाय. बाय बाय. सौरभची काळजी करू नका काका. नाही आणि काकी तू पण. तू काय बाय तुझं. चलो बाय बाय. हा बरं चालेल बाय. अरे बॅग राहून गेली होती. चल बाय. जा व्यवस्थित जा व्यवस्थित बोलून घ्या. ना चल बाय. चला बाय बाय. बाय बाय. बाबा काळजी घ्या. हो चला बाय. तर मित्रांनो अंकिता ताई आणि कुणाल दादा आत्ताच थोड्या वेळात निघाले मुंबईसाठी आणि खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं आणि खूप 2 गोष्टींच्याकडून शिकायला मिळाले. खूप छान आहेत अंकिता ताई आणि कुणाल दादांचा स्वभाव आणि खूप छान आहे आणि असंच तुम्हाला ब्लॉग चांगले भेटायला मिळेल, बघायला मिळेल. आणि आजचा ब्लॉग इथे संपतोय. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.